शारदे देवी वीणा पुस्तकधारिणीं विद्यारंभम करिष्यामी प्रसन्नम भव सर्वदा. अशी सरस्वतीची प्रार्थना आपण करतो. इयत्ता पहिलीत आल्यानंतरही करतो आणि आता इयत्ता 10वी पास होऊन गेलं तरी सुद्धा करतो. अशा सरस्वतीला मी आणि तू दोघेही कायम नमस्कार करत आलेलो आहोत आणि त्यामुळेच आमच्यासारख्यांवर आणि शिकणाऱ्यांवर सरस्वती प्रसन्न झाली. याचा परिणाम म्हणून तुला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यशवंत विद्यालयातून तुला 97% मार्क मिळाले आणि तू केंद्रात आणि शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. सर्वप्रथम 97% गुण मिळवून केंद्रात आणि यशवंत विद्यालयात तू प्रथम आलीस, याबद्दल तुझं हार्दिक अभिनंदन. आता पहिला प्रश्न तुला त्यासाठी आहे की 97% गुण मिळाले हे ज्यावेळेस तुला ऑनलाईनच कळलं असेल. ऑनलाईन ज्यावेळेस कळलं तुला त्यावेळेस निकाल ऐकल्यानंतर किंवा निकाल पाहिल्यानंतर तुला कसं वाटलं? निकाल पाहिल्यानंतर मी म्हणजे निकाल पाहताना बरोबर आहे की सगळेच खूप जास्त उत्सुक असतात, घाबरलेले असतात. जेव्हा मी निकाल पाहिला तेव्हा मला माझ्या एक्सपेक्टेशननुसार मार्क नाही मिळाले. मग मी घाबरले की माझा नंबर कितवा येईल किंवा मला कसं होईल शाळेत. पण नंतर जेव्हा मला सगळी माहिती मिळाली तेव्हा मी खरंच खूप खुश होते. अरे वा, त्या इतके 97% मार्क मिळाल्यानंतर खुश असायलाच पाहिजे, कारण वन ऑफ द बेस्ट मध्ये तू आलीस आणि आम्ही सगळ्यांनी तुझ्याकडनं अशा अपेक्षा ठेवल्याच होत्या की तू 95+ ला जाशील. व्यक्तिगत मी पण तुला असं म्हणत होतो. तू आई वडील आणि शिकवणारे सगळे गुरुजन ह्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्यास. आता सुरुवातीला मी तुझ्या शाळेबद्दल विचारणार आहे की या शाळेमध्ये तू सर्वप्रथम कधी आलीस? मी या शाळेमध्ये 5वीत असताना आलते. तेव्हा आमचा कोरोनाचा काळ चालू होता ऑफकोर्स. मग तेव्हा आम्हाला जास्त काही कळतच नव्हतं की काय करावं किंवा पुढचा पाठ आमचा कसा असेल किंवा हे लॉकडाऊन संपणार आहे वगैरे. मग आम्ही खूप जास्त जंबल झालतो. तेव्हा पण आमची शाळा चालू होती, ज्यात खूप साऱ्या परीक्षा होत्या. मग त्यात आमचा स्कोर येईना झाला. जेव्हा आमची रेग्युलर शाळा सुरू झाली 7वीत, तेव्हा आम्हाला असं झालं की आता आमचा स्कोर तरी येत नाही, म्हणजे आम्ही खूप मागं पडलो. आम्ही पुढं कसं कव्हर करणार ते. पण सगळ्या शिक्षकांनी खूप मोटिवेट केलं की काही नाही होणार आहे, तुमचा काहीही दोष नव्हता, जे होतं ते परिस्थिती होती, तुम्ही हुशार आहे, तुम्ही करू शकता. त्यांनी धीर दिला आणि आम्ही केलं. अरे वा, खूप छान आहेत. सर्व जे तिथले गुरुजन आहेत, सगळे शिक्षक आहेत, त्यांनी मोटिवेट केलं, तुम्हाला आत्मविश्वास दिला की हा जागतिकच काळ खराब होता आणि त्यातून आपण सगळेच बाहेर पडलो कोरोनाच्या काळात. आणि त्यानंतर असं मोटिवेशन मिळालं. त्या शिक्षकांचंही अभिनंदन की त्यांनी इतकं मोटिवेट केलं तुम्हाला आणि त्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकलात. त्यानंतर मग मला असं विचारायचं की शाळेचा परिसर, शाळेतलं वातावरण, शाळेतले सगळे शिक्षक यांच्याबद्दल तुझं काय मत आहे? आमची पूर्ण शाळा खूप छान होती. म्हणजे ते सर्व वातावरण, शैक्षणिक वातावरण, त्यात घेतले जाणारे सर्व उपक्रम खूप छान होते. म्हणजे शिक्षण म्हणजे फक्त शिकणं नसतं, तर त्याचं शिक्षणाचं आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात वापर करणंही असतं. असं वातावरण भेटल्यावर नक्कीच सर्व प्रगती करतील असं आमच्या शाळेचं ध्येय असावं नेहमी. मग त्यामुळं आम्ही सर्व खूप चांगल्या वातावरणात होतो. शाळेचं वातावरण तर खूपच छान होतं आणि सगळा जो परिसर होता स्वच्छ, म्हणजे त्यात असं वाढलो. हो, बरोबर आहे. मग आता रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे, कर्मवीर भाऊराव पाटील त्यांचे संस्थापक आहेत. त्यांच्या संस्काराची एक शाखा आपल्या इथं आहे, त्यामुळे प्रश्नच नाही. सगळ्यांना या गोष्टीचा अभिमान आहे आणि अशा संस्कारात तू वाढली, त्यामुळं सगळ्या गोष्टी या शिक्षणाला अनुकूल अशाच होत्या. त्यानंतर आपण जाणार आहोत पुढच्या प्रश्नाकडे की 5वी पासून 9वी पर्यंत प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन लागतं आपल्याला. आपली बेसिक तयारी पक्की होती. मग सायन्स असेल, गणित असेल किंवा भाषा विषय असतील, अशी तयारी आपली पक्की होती आणि आपण मग नंतर 10वीत येतो. अनेक गुरुजन आपल्याला लाभतात, ते त्या ठिकाणी आपल्याला शिकवतात, मार्गदर्शन करतात. ते सगळ्या मार्गदर्शनासह आपण 10वीत प्रवेश करतो. 10वीत प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला या सगळ्या ज्या जबाबदारीच्या सगळ्या जाणीव आहेत, तुला सुरुवातीला काय वाटलं 10वीत जून महिन्यामध्ये आल्यानंतर? जेव्हा आमची शाळा सुरू झाली, म्हणजे जेव्हा आमची 10वी सुरू झाली, तेव्हा मनात एक थोडीशी भीती होती की आता आपली 10वी आली, आपली बोर्ड परीक्षा आहे, हा एक आपल्या लाईफचा इम्पॉर्टंट भाग आहे, त्यामुळे इथं आपल्याला चांगलं करून दाखवायचे. सो मला असं वाटायचं की आता आपण लढायला लागलं पाहिजे, की आपण खूप जास्त अभ्यास केला पाहिजे.
आणि माझं असं ध्येय होतं की 10वीला मी आतापर्यंतच्या परीक्षेत एवढं काही खास यश नाही कमावू शकले, तर आता मला खूप चांगलं करायचंय. ठीक आहे, तू असं म्हणत असेल तरी पण तू मेरिटची आहेस हे आम्हाला माहीत होतं. त्यामुळं 10वीच्या जून महिन्यातच तुला त्याची जाणीव झाली आणि मग 10वीची तयारी करावी लागते. विशेष अशी आपण 5वी ते 9वी शिकत असताना सगळ्या ज्या परीक्षांचं जे वेळापत्रक आहे किंवा परीक्षांची जी तयारी आहे ती शालेय पातळीवर असते आपली. पण ही जी तयारी आहे 10वीची तयारी आहे ती बेसिकली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच SSC बोर्ड त्या पातळीची असते. वेगळी असते तयारी थोडी, सगळ्याच गोष्टी वेगळ्या असतात. परीक्षेचं कंडक्ट करणं वेगळं असतं, अनुभव वेगळा असतो, सगळंच वेगळं असतं. मग ही जी तयारी आहे त्याची सुरुवात तू नेमकी कधी केलीस? याची सुरुवात मी उन्हाळी सुट्टी, म्हणजे तसं तरी उन्हाळी सुट्टीत मी अभ्यासक्रम सुरू केला आणि त्याची मेन सुरुवात होती आमच्या 7वी 8वी 9वी पासूनचा पाया. त्यात प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही त्याच्या मुळापासून होते. मग ते बेस पक्का करणं हे सगळ्यात मोठं काम होतं. सो पहिल्यांदा 7वी 8वी 9वीचा बेस पक्का केला आणि जेव्हा मी मे मध्ये जून मध्ये 10वी म्हणून ह्याच्यात आले तेव्हा आमच्या शाळेतले क्लास, एक्स्ट्रा क्लासेस सगळे सुरू झाले. त्यामध्ये आम्ही पूर्ण म्हणजे जसं एक आपण नजर मारून घेतो एखाद्या गोष्टीवर की त्याचं कसं स्वरूप आहे हे कळायला पाहिजे. मी पहिल्यांदा ते पाहून घेतलं, ज्यामुळे मला पुढं वाटलं की त्याची कल्पना आली की हे कसं असतं. ठीक आहे, तर तू अशा पद्धतीनं तिची तयारीची सुरुवात त्यावेळेस केली आणि मग आता 10वी म्हणलं की नियमितपणे अभ्यास आपल्याला करावा लागतो. म्हणजे आज केलाय त्यानंतर काही दिवसांनी केलाय असं चालत नाही. नियमित म्हणजे सातत्य लागतं, त्यात कंटिन्युटी लागते, तर मग एखाद्या गोष्टीत आपल्याला चांगलं यश मिळतं. तर मग हा रोजचा अभ्यास जो आहे त्याचं काहीतरी स्वतःचं वेळापत्रक असावं लागतं, स्वतःचं काहीतरी टाइम टेबल असावं लागतं. मग तू रोजचा अभ्यास किंवा त्याचं वेळापत्रक, त्याचं टाइम टेबल कसं काय आपण घेतलंस? मी सुरुवातीला जेव्हा इथं आलते म्हणजे शाळेत आले तेव्हा मला कन्फ्युजन होतं की कसा अभ्यास सुरू करावा. मग मी असं स्वतःच एक ठरवलं की आपण एक टाइम टेबल बनवूया ज्यानुसार आपण रोज चालू, ना कमी ना जास्त. पाणी थोडं पिलीस तरी चालेल मग. काही वेळेस आपण जास्त मार्क पडले म्हणून हुरवून जातो, अभ्यास कमी करतो, आणि काही वेळेस कमी मार्क पडले म्हणून एकदम वाढवतो. तर असं न करता सातत्य ठेवलं मी. आणि रोजचं माझं वेळापत्रक कसं असायचं की सकाळी उठून जे आपल्याला टफ सब्जेक्ट जायचे फ्रेश माइंडने मी ते करायचे. बरोबर. आणि दिवसभरात जे सब्जेक्ट मला नॉर्मल वाटायचे त्यांचा मी कंटिन्यू अभ्यास करायचे. म्हणजे हार्ड सब्जेक्ट जो आहे, कठीण विषय जो आहे त्याला तू प्राधान्य दिलंस. मग कठीण विषयाला तू प्राधान्य देताना तुला कोणता विषय कठीण वाटत होता? म्हणजे सर्वात कठीण मला म्हणायचं, सर्वात कठीण असा कोणता विषय वाटत होता आणि तू असं प्राधान्यक्रमानं त्याला प्राधान्य दिलंस, प्रेफरन्स दिलास, तर मग तो विषय पुढे सुधारला का? हा, मला सगळ्यात जास्त कठीण जाणारा विषय मला लँग्वेजचा वाटायचा, हिंदी. मग मी असं माझ्या शिक्षकांसोबत बोलून हे घेतलं होतं की सर मला लँग्वेजमध्ये जास्त मार्क्स नाहीत पडत कारण लँग्वेजमध्ये व्याकरणामध्ये वगैरे माझ्या चुका होतात. सर म्हणाले म्हणजे मी म्हणाले की सर मी बेस्ट ऑफ 5ला तो सोडला तर, पण सर म्हणाले की तुम्ही जर एखाद्या गोष्टीला घाबरून मागं सरत असाल तर ते चांगलं एक लक्षण नाहीये, तुम्ही त्याचा सामना केला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. मग मी सुरुवात केली त्याचा रोज अभ्यास करायला. म्हणजे जरी रोज बाकीचा अभ्यास असतील, इतर परीक्षा असतील, तरी तो रोज सब्जेक्ट रोजच्या रोज करणं, त्याचं प्रॅक्टिस करणं, व्याकरण करणं किंवा त्याचे एक लेटर्सचे 1-2 रिव्हिजन मारणं वगैरे. त्यामुळे मला तर त्यात हे झालं. मग पहिल्या युनिटला मला हिंदीला कमी मार्क्स आले, पण सरांनी मला सांगितलं की कसं करायचं, सराव कसा करायचा. मी सराव सुरू केल्यानंतर मला पहिल्या सत्रात चांगले मार्क्स पडले, मग माझा तो विषय सुधारला. हिंदी हा तुला सर्वात कठीण वाटत होता. प्रत्येकाला गणित, विज्ञान किंवा इंग्रजी यापैकी विषय कठीण वाटतात. सरासरी हिंदी विषय आवडीचा असतो आणि कठीण वाटत नाही तुला, पण तुला तो विषय कठीण वाटला. त्या विषयासाठी तू सरांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्याप्रमाणे पुढे वाटचाल केली. तो विषय तुला कठीण होता, तो सोपा झाला त्यामुळे. पण एकूणच मराठी असेल, इंग्रजी असेल किंवा हिंदी असेल, तुझ्या अनुभवाप्रमाणात या वर्षीच्या मार्च 2026ला दिलेल्या परीक्षेच्या अनुभवाप्रमाणे काय आता जे SSC बोर्डाला विद्यार्थी आहेत 2026-2027 साठी,
तू काय त्यांना मार्गदर्शन करशील की कशा पद्धतीने इंग्रजी, मराठी किंवा हिंदी लँग्वेजकडे बघावं, कारण तिथे स्कोर कमी येतो मुलांचा. तू काय मार्गदर्शन करशील, कसा अभ्यास करावा या 3 विषयांचा? मराठी, हिंदी आणि इंग्रजी हे लँग्वेजचे सब्जेक्ट असल्यामुळे सगळ्यात जास्त मार्क्स चान्सेस ह्या तीन. बाकी मॅथ्स आणि सायन्स हे तर आपल्याला रोज केलं तर होऊन जातं, किंवा आपलं ते पक्का असेल तर होऊन जातं. पण ह्याला रोजचा सराव लागतो. मराठी, इंग्रजी, हिंदी छोट्या छोट्या व्याकरणातल्या चुका, काना, मात्रा, वेलांटी यात खूप सारे मार्क्स जातात. त्यामुळे तुम्ही जर ते रोज अभ्यास करत असाल, सराव करत असाल, जसं की मराठीत किंवा हिंदीत, इंग्रजीत तिन्ही लेटर रायटिंग, रिपोर्ट रायटिंग वगैरे, ते रोज लिहून काढणं, त्यातला ग्रामर नीट करणं, आपलं व्याकरण नाही चुकलं पाहिजे, हे जर तुम्ही रोज केलं तर तुम्ही खूप चांगला स्कोर आणू शकता आणि तो कुठेतरी पर्सेंटाईल मध्ये खूप महत्वाचा भाग आहे. इंग्रजीसाठी काही वेगळं तू सांगशील का मुलांना? हो, इंग्रजी हा विषय सर्वांना सोपा वाटतो, पण त्यातलं असतोही तो सोपा, पण त्यातलं व्याकरण किंवा त्यातलं रायटिंग स्किल्स हे खूप महत्वाचे. रायटिंग स्किलमध्ये खूप सारे मार्क्स जाण्याचे चान्सेस, ज्यांचं व्याकरण पक्का नाही, पण एकदा तर आपण ते नीट केलं, आपण त्याचा नीट सराव केला रोजच्या रोज, तर ते आपलं खूप छान होऊन जातं आणि लँग्वेजमध्ये त्या इंग्लिशमध्ये खूप चांगले मार्क्स मिळवू शकतो. ते करण्यासाठी आपण एक रायटिंग स्किलचं बुक घेणं, किंवा ज्या आपल्या शिक्षकांनी दिलेल्या आपल्याला जसं फॉर्मेट लिहून दिलाय ते रोजच्या रोज सराव करणं, ते बघणं, रोज एक ना एक तरी पत्र लिहिणं, एक ना एक रिपोर्ट लिहिणं, नंतर पारिभाषिक शब्द वाचणं, हे महत्वाचं. खूप छान मार्गदर्शन केलं इंग्रजीसाठी, कारण इंग्रजीचा प्रश्न असतो मुलांचा. शिकवणारे खूप लोक गुरुजन चांगले असतात, पण मुलांचा प्रश्न असतो, त्याच्यावर तुझं उत्तर खूप छान आहे. मुलं या पद्धतीने यावर्षी अभ्यास करतील तू सांगितलेल्या ट्रिकनी, आणि मार्क नक्कीच जास्त मिळवतील. आता टोटल ऑल ओव्हर जर बोलायचं झालं सगळ्या विषयांबद्दल, तर तुला 97% पडले, आणि मग जास्त जे गुण तुला मिळाले त्यासाठी सर्वच विषयासाठी मी असा प्रश्न विचारतो की अशी कोणती खास अभ्यास पद्धती तू वापरली की तू 97% पर्यंत पोहोचलीस? मी सर्व विषयांसाठी पहिल्यांदा जिथे माझं सगळ्यात जास्त चुकतं, जिथे माझे सगळ्यात जास्त मार्क्स जातात, तो सब्जेक्टमध्ये त्या विषयाला मी जास्त प्राधान्य दिलं. जे मला सोपे जातात ते मी इग्नोर नाहीत केले, पण जे डिफिकल्ट जातात त्यांचं रोज वाचन आणि त्यांचा सराव करणं, ते नीट लिहिणं, वाचणं, हे सुरू केलं. आणि ज्या प्रश्नपत्रिका असतात, मॉक टेस्ट, त्या मी सोडवल्या. त्यातल्या जो विषय अवघड जातो त्याच्यात तर मागील वर्षाचे PYQs वगैरे सोडवणं, हे मी केलं. त्यामुळे स्कोर चांगला वाढला. या सगळ्या विषयांमध्ये गणितासाठी तू काय वेगळं सांगशील की गणितात स्कोर खूप होतं आणि त्यामुळे पर्सेंटेज वाढतं? अर्थात गणित शिकवणारे लोक हे पट्टीचे असतात, चांगले असतात, पण गणितात जास्त मार्क मिळवायचे असतील, जसं तू इंग्रजीला मगाशी सांगितलंस, तसं गणितासाठी काय वेगळं तू सांगशील की काय करावं म्हणजे गणितात मार्क खूप चांगले मिळतील? गणितात आय थिंक माझ्या एक्सपिरियन्सनुसार क्वेश्चन 4 मध्ये खूप जणांचे मार्क्स जातात. तिथं सगळ्यात जास्त महत्त्वाचे असते प्रॅक्टिस, बेसिक कॅल्क्युलेशन्स, ज्यामुळे आपले मार्क्स जाऊ नाही शकणार. तर आपण एखाद्या गोष्टीला, एखादा प्रश्न बघतो जे टेक्स्टबुकमध्ये असतात, ते काही वेळेस डायरेक्ट पेपरला पडतात. तर 14 क्वेश्चनसाठी हे महत्त्वाचं नाही आहे, खूप म्हणजे किचकट होऊन जातं जर तुम्ही असं केलं तर. तुमचं सगळ्यात जास्त कन्सेप्ट क्लिअर असणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून एखादा थिअरम असेल तर तो तुम्ही तिथे लागू करू शकता, त्यानंतर तुमचं लॉजिक लावून ते तुम्ही क्वेश्चन सोडवू शकता. तर ते गणितात खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःहून एखादा प्रश्न सोडवायचा, वेगळा प्रश्न घ्यायचा जो तुम्हाला अगोदर नाही झालेला, आणि तो सोडवायचा प्रयत्न करायचा. हे मॅथ्समध्ये खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर मॅथ्स हा अवघड जाण्यासाठी किंवा कमी स्कोर येण्यासाठी होतो. त्याच्यामधला जो प्रॉब्लेम सेट हा भाग आहे प्रत्येक चॅप्टरवरचा, त्या मराठीत त्याला प्रश्न संच म्हणतात मला वाटतं. तर त्या प्रॉब्लेम सेट वरचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात का, क्वेश्चन पेपरमध्ये? आणि तू काय प्रॉब्लेम सेटसाठी तू काय हार्डवर्क केलंस? प्रॉब्लेम सेट मधले क्वेश्चन्स म्हणजे प्रॉब्लेम सेट आणि मिसलेनियस प्रॉब्लेम सेट असे 2 एका चॅप्टरमध्ये असायचे. प्रॉब्लेम सेट मधले जे क्वेश्चन होते ते मोस्टली 2 मार्क्सला किंवा लास्टच्या क्वेश्चनमध्ये यायचे, ज्यामुळं तिथं एक चांगलं व्हायचं की तिथं स्कोर वाढायला यायचं. पण क्वेश्चन 4 मध्ये असं नसायचं. क्वेश्चन 4 मध्ये मिसलेनियस प्रॉब्लेम्स, ज्यातले खूप हॉट क्वेश्चन्स म्हणजे हायर ऑर्डर थिंकिंगवाले क्वेश्चन तिथे यायचे. मग आम्ही ते जर इम्प्रूव्ह केले तर तिथं स्कोर चांगला यायचा. त्यामुळं प्रश्नसंचामध्ये आपण ते दोन्ही नीट सोडवले, जे हॉट क्वेश्चन्स आहेत, हायर ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन, ते सोडवले ना तर स्कोर खूप चांगला येतो. त्यामुळे दोन्ही खूप महत्त्वाचे.
त्यामुळे तुला गणितात चांगले मार्क पडले. आणि हीच पद्धत जर मुलांनी अवलंबली या वर्षीच्या 2026-27 मध्ये परीक्षा देणार आहे, तर नक्कीच त्यांना तुझ्याप्रमाणे मार्क मिळतील. खूप छान माहिती दिलीस तू गणितासाठी. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत की विद्यार्थी म्हणलं, विद्यार्थी का विद्यार्थिनी म्हटलं की मोबाईल, टी व्ही, सोशल मीडिया याकडे मुलांचा कल असतो. थोडंफार या गोष्टींकडे आकर्षणही जास्त असतं की आपल्याला हवंय, बघायचंय असं असतं. आणि नेमके शिक्षक किंवा पालक, आईवडील किंवा शिकवणारे शिक्षक हे नेमकं त्याच्या विरुद्ध सूचना देत असतात. मोबाईल बघू नको, टी व्ही बघू नको, सोशल मीडियाचा वापर करू नका, अशा सूचना देत असतात. अशा सूचना देणारा माणूस कधी कधी या मुलांना, ज्यांना याची आवड आहे, त्यांना जरा चुकीचा वाटतो नेहमीच की काय हे सारखं मोबाईलवरती बोलतात म्हणून. पण सध्याच्या जगात हे तिन्ही पण आहेत, मोबाईल आहे, टी व्ही आहे आणि सोशल मीडिया सुद्धा आहे. तर याच्यामुळे लक्ष विचलित होतं आणि याच्यावर परिणाम होते नक्कीच आहे. तू सुद्धा 10वीची परीक्षा देऊन इतकं मोठं यश मिळवलंस, त्याच्यामध्ये मोबाईल, टी व्ही किंवा सोशल मीडिया यांच्यापासून लक्ष विचलित होऊ नये म्हणून तू काय केलंस? स्वतः जास्तीत जास्त बिझी ठेवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे माझं लक्ष त्यांच्याकडे कमीत कमी जावं. म्हणजे आता आमची नाईट स्टडी 6ला सुटायची, तर मी स्वतःला सगळ्यात जास्त बिझी ठेवलं की मी घरी नाही येणार, मी एक्स्ट्रा स्टडी करणार, एक्स्ट्रा स्टडी लावणार. त्यामुळे मी घरी जास्त उशीर नाही यायचे, मी 9ला घरी यायचे. ज्यामुळं असं झालं की आपल्याला ट्युशनमध्ये वगैरे मोबाईल अवेलेबल नाही होत, मग आपल्याला त्याच्याकडे लक्ष नाही जात. आपल्याला असं नाही तरी नुसतं अभ्यास स्टडी करावाच लागणार. त्यामुळं स्वतःला बिझी ठेवायचं आणि असं मनात धरायचं की ते आपल्याला जर मोबाईल बघितलं तर आपला ते परिणाम आठवायचे की पुढं काय होणार आहे, त्यामुळे आपल्याला भीती बसेल आणि आपण त्याच्याकडे कमी दुर्लक्ष करू. आणि घरच्यात म्हणलं तर जे आपलं वातावरण आहे ते असं ठेवायचं की आपल्या समोर कुणी असेल आणि ते मोबाईल बघत असेल तर त्यांना असं म्हणायचं की माझ्यासमोर जास्त मोबाईलचा विषय काढू नका किंवा हे करू नका, त्यामुळे माझं पण मन विचलित नाही होणार. एकाग्रचित्त तू झालीस आणि खूप मोलाचा सल्ला दिला की मोबाईल आणि टी व्ही याच्यापासून विद्यार्थ्यांनी दूर राहायचं असेल तर स्वतःला अभ्यासात बिझी ठेवलं पाहिजे, व्यस्त ठेवलं पाहिजे, सतत अभ्यासात लक्ष असलं पाहिजे. आणि घरी समजा समोर कोणी मोबाईल वापरत असेल, टी व्ही पाहत असेल, तर त्यालाही विनंती केली पाहिजे सध्याच्या विद्यार्थ्यांनी की हे आमच्या समोर नको, आम्हाला अभ्यास करू द्या, तुम्ही थोडं बाजूला जा. तर हा मोलाचा सल्ला तू दिलास, कारण हा आत्ताच्या कंडिशनचा, त्या चालू स्थितीला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, ऐरणीवरचा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांना अपयश मिळण्यात ही दोनच गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळं तू त्याच्यापासून विचलित होऊ नये म्हणून हे केलंस आणि यश मिळवलंस. इथून पुढच्या वाटचालीत तू हेच अवलंब म्हणजे याच्या पलीकडे अजून यशापर्यंत पोहोचशील. यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत की हे जे तुला यश मिळालं त्याच्यामध्ये प्रॅक्टिस पेपर किंवा सराव पेपर आपण ज्याला म्हणतो ते, आणि मागील वर्षाच्या काही प्रश्नपत्रिका मार्गदर्शक म्हणून, कारण काही वेळेस मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेप्रमाणेच आपल्याला किंवा त्यातलेच काही प्रश्न येण्याची शक्यता असते, बरोबर आहे, किंवा कसा पेपर आहे मागच्या वर्षीचा त्या पद्धतीने आपण सराव करावा असं पण एक महत्त्वाचं असतं. तर तू मग सराव पेपर आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सराव म्हणून सोडवण्याचा तुला किती फायदा झाला? खरं तर मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका किंवा सराव प्रश्नपत्रिका, ज्यामुळे आपल्याला परीक्षेचं मूळ स्वरूप कळतं की आपला पेपर कसा येणार आहे, त्याची डिफिकल्टी लेवल कळते. त्यामुळे त्या सोडवल्यामुळे मला प्रश्नांची आयडिया आली की प्रश्न कसे येतात परीक्षेला, त्यांची डिफिकल्टी लेवल कशी असते, आणि ते सोडवल्यामुळे त्याच टाईपमधून एक क्वेश्चन परीक्षेला पडले, ज्यामुळे मला त्यांचा खूप जास्त फायदा झाला. ठीक आहे. या सराव प्रश्नपत्रिका ज्या आहेत, सराव पेपर जे आहेत किंवा मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत, ह्या नक्की सोडवाव्या असं तुझ्या उदाहरणावरून मला वाटतं. सध्याचे जे लोक आहेत इयत्ता 10वीमध्ये परीक्षा देणारे आहेत आणि अजून शाळा सुरू व्हायच्या आहेत, बरंच कामकाज व्हायचं आहे त्यांचं, त्याच्यापूर्वीच आपण ही मुलाखत प्रसारित करणार आहोत BG अपडेट या आपल्या चॅनलवरून. त्यावेळेस सहकुटुंब ही मुलाखत पाहिली तर आनंदच आहे या लोकांनी. आणि हा सल्ला तुझा चांगला आहे की सराव पेपर आणि मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आत्मविश्वास बाळगतात, विद्यार्थ्याचा आत्मविश्वास देतात त्यांना चांगले. अशा पद्धतीनं तू अभ्यास करत असताना कधी ताण निर्माण झाला किंवा कधी भीती वाटली तर तू स्वतःला मोटिवेट कसं केलंस? आता परीक्षा म्हटल्यावरती ताण आणि भीती ही सगळ्यात मोठी 2 कारणं असतात, ज्यामुळे आपण आपला स्कोर खाली येतो. आणि ह्याचं कारण ही असं असतं की आपला एखाद्या वेळेस कुठेतरी कमी पडलो की स्कोर कमी येणार, त्यामुळे आपल्याला वाटणार की आपण हे करू नाही शकणार.
तर माझ्याही मनात असं आलं, जेव्हा माझी पहिली युनिट झाली तेव्हा माझा स्कोर खाली आलता खूप. मला भीती वाटली की आता आपलं पुढं कसं, आपण एवढ्या बेसिक लेवलला पण आपण चांगला स्कोर नाही मिळवू शकत, ॲडव्हान्स लेवलला कसं करणार. मग तेव्हा मी असं त्याला धरलं की नाही, आपण करू शकतो. आपल्याला टाइम कमी मिळाला किंवा आपल्याच्या इतर अडचणी होत्या त्यामुळे आपला स्कोअर खाली आला. मी स्वतःला मोटिवेट केलं की तू करू शकतेस, तू जर असं कंटिन्युटी ठेवली तुझ्या अभ्यासात तर तू ह्याच्यापेक्षाही चांगला स्कोअर करू शकते. आणि स्वतःला मोटिवेट, भीती वगैरे घालवण्यासाठी मी हे धरलं की मी इतर लोकांचे एक्झाम्पल्स घेतले जे अगोदरचे होते. मी त्यांना विचारलं की तुम्ही कसं करतो, तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. त्यामुळे मला कळालं की ह्याचे खरा पाथ कसा आहे 10वीतला. मग त्यांनी सांगितल्यानंतर मला कळालं. तू असं म्हणलीस की मी आधीच्या लोकांना विचारलं आणि कसा पाथ आहे तो ठरवून घेतलास. तुझ्या घरामध्येच तुझा भाऊ खूप मेरिटचा, गुणवत्तेचा आहे, मला माहिती आहे, समर्थ. मोटिवेट करण्यासाठी समर्थची काही तुला मदत झाली का? हो, माझ्या भावाने समर्थने त्याने मला सांगितलं की तू सगळ्यात जे प्रॅक्टिस ठेव मॅथ्सची, सायन्सची. त्यानं मला असा आत्मविश्वास आणून दिला की तू करू शकशील, की तुला पाठ कसा करायचा आहे, तुझा सराव कसा करायचा आहे, तुला कोणते प्रश्न कसे सोडवायचे. त्यानं सांगितल्यामुळं त्याचं मला मार्गदर्शन लाभलं. समर्थचं मार्गदर्शन तुला लाभलं आणि इतरही तू विचारलंस इतरांना, त्यांचंही मार्गदर्शन तुला लाभलं. त्यामुळं मोटिवेट तू झालीस, ताण, भीती ही निघून गेली. या पद्धतीनंच यावर्षीच्याही मुलांनी हीच सूत्र अवलंबावं की आधीचे जे लोक आहेत की जे गुणवत्तापूर्ण आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा, त्यांना विचारावं आणि स्वतः मोटिवेट व्हावं. ताण आणि भीती वाटण्याचं काही कारण नाही, असं तुझ्या उदाहरणावरून मला वाटतं. आता तुला जे हे उत्तुंग यश मिळालं की तू केंद्रातही आलीस आणि तू शाळेतही आलीस, प्रथम आलीस, याच्यामध्ये तुझं जे यश आहे त्यात शिक्षकांचं योगदान, याच्याबद्दल तू काय बोलशील? माझ्या यशामध्ये मला वाटतं की माझं जर योगदान असेल, माझ्यानंतर योगदान सगळ्यात असेल तर ते शिक्षकांचं आणि पालकांचं होतं. सगळ्यात मोठा रोल होता तो शिक्षकांचा होता. कारण आपल्याला शिक्षण शिकवणारे आपले शिक्षक हे आपल्याला सगळ्यात जास्त मोटिवेशन असो किंवा आपले रोजच्या ह्याच्यातले शिक्षण असो, पुस्तकी शिक्षण, ते आपल्याला शिक्षक देतात. एखाद्या वेळेस आपण कमी आलो तर आपल्याला कुठं कसं मार्गदर्शन करायचं हे त्यांना जास्त कळतंय आपल्यापेक्षा, कारण त्यांना एक्सपिरियन्स असतो. सो माझं याच्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान मी त्यांचं सांगू इच्छिते की शिक्षकांचं माझ्या यशामध्ये खूप जास्त योगदान आहे. जेव्हा माझा कमी स्कोर आला तेव्हा मला त्यांनी रूट दाखवला की तू काय करायला पाहिजे. आता त्यांनी मला मोटिवेट केलं, डिसिप्लिन राहायला सांगितलं. त्यामुळं शिक्षकांचं कोणाच्याही म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षकाचं खूप मोठं योगदान असतं. बरोबर, सर्वच शिक्षक त्यासाठी पात्र आहेत. सर्वच गुरुजन हे आदरासाठी पात्र असतात की सगळेजणच मार्गदर्शन करतात. पण आता इतके सगळे शिक्षक आहेत, शाळेतले असोत, क्लासमधले असोत, सगळ्यांचाच अनुभव उपयोगी येतो या गोष्टीसाठी. तरी पण तुला असं स्पेसिफिकली असं कोणीतरी वाटतं का की सगळ्यांनी मार्गदर्शन केलं पण यांनी 2 पाऊल पुढे जाऊन मार्गदर्शन केलं की त्याचाही फायदा ह्या यश मिळवण्यात झाला, असं स्पेसिफिक तुला काही वाटतं का? असं माझे 2 ते 3 शिक्षक म्हणजे जसं की कुलकर्णी सर असतील, वलांडे सर असतील, माझे क्लास टीचर असतील, नारायण. क्लास टीचर कोण होते? नारायणकर सर. त्यांनी मला असं सांगितलं की म्हणजे माझा पहिल्या सत्रात पण पहिला क्रमांक आला. त्यांनी मला असं सांगितलं की जर तू आता ह्या यशानं हुरळून गेली, हे खूप छोटे, तुला अजून खूप मोठ्या पायऱ्या काढायच्या, तर तू ह्या यशानं हुरळून गेलीस तर तुझा आपोआप पुढं स्कोर कमी येईल. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं, स्पेसिफिक मार्गदर्शन केलं की तू एवढा अभ्यास ठेव, असं कंटिन्युटी ठेव किंवा तू कसा अभ्यास कर हे सांगितलं. आणि मला कुलकर्णी सरांनी पुढच्या म्हणजे मला गोल्स ठरवून दिले, ज्यामुळे मला कळालं की माझं अंतिम ध्येय काय. म्हणजे आपण एखादं वाटचाल करत असताना आपल्याला कुठं जायचं हे सगळ्यात महत्वाचं असतं. जर आपल्याला तेच माहित नसेल तर आपण वाटचाल पुढे करूच शकत नाही. त्यामुळे मला ह्या सर्व शिक्षकांनी माझं गोल ठरवून दिलं, मला कसा अभ्यास केला पाहिजे हे सांगितलं, मला अख्खी पूर्ण वाट ह्या यशाची दाखवून दिली. त्याच्यामुळे मी खरं तरी करू शकले. ठीक आहे, तुझ्याप्रमाणेच यावर्षीच्या लोकांनी सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन घ्यावं. जे शिक्षक म्हणतात त्या पद्धतीनं सगळं करावं. तुझ्या यशावरून वाटतं की या पुढच्या वर्षीच्या लोकांना खूप काही यश मिळेल. आणि शिक्षकांच्या योगदानानंतर आपण पालकांच्याकडे येणारच आहोत. तुझं उत्तुंग यश मिळालं, त्याच्यामध्ये आई वडील किंवा इतरही घरातले कोणी असतील पालक, तर पालकांचं योगदान याच्याबद्दल तू काय बोलशील?
माझ्या यशात पालकांचं खूप मोठं योगदान होतं. अभ्यास मी करणार होते, पण अभ्यासाचं वातावरण किंवा मला आहे ठिकाणी कुठे तुला अभ्यास करायचंय, कुठे तुला कसं वागायचंय, पालकांनी शिकवलेलं. माझी आई आणि माझे पप्पा ह्यांनी मला जागोजागी सांगितलं की तू कुठं कमी पडते, तुझ्या चुका काय होतात, किंवा जिथं माझा स्कोर कमी आला, मी जिथं खचले तर त्यांनी मला उभारण्यासाठी मदत केली, तिथं मला पुढे जाण्यासाठी मोटिवेट केलं. त्यामुळे पालकांचं योगदान हे माझ्या यशात खरंच खूप मोठं होतं. तर त्यांनी मला कमी स्कोर आल्यावर म्हणले असते की तू नाही करू शकणार, तर कोणीही करू शकलं नसतं, असं पुढे जाऊ नसतं शकलं, तिथंच खचला असता. परंतु माझ्या पालकांनी मला माझ्या ह्याच्यासाठी खूप शैक्षणिक वातावरण म्हणजे अभ्यासासाठी खूप चांगलं वातावरण निर्माण करून दिलं. मी जिथे अभ्यासाला बसायचे तिथं खूप कमी, म्हणजे त्यांनी सांगितलं की ते गोंधळच नाही झाला पाहिजे थोडासाही. मग त्यामुळे त्यांनी मला असं वातावरण निर्माण करून दिलं की जिथं मी बिलकुल डिस्टर्ब नाही होणार, जिथं मी माझ्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेटेड राहील. त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन खूप जास्त मोलाचं होतं. अगदी तुझं म्हणणं बरोबर आहे, 100% बरोबर आहे. हे जे तुझ्या पालकांनी तुझ्यासाठी केलं, असं प्रत्येकच विद्यार्थ्याच्या घरी त्यांचे जे पालक असतील, आई वडील असतील, कधी कधी एकत्र कुटुंब असलं तर काका काकू असतात, आजी आजोबा सुद्धा असतात, ह्या सगळ्यांचं योगदान असायलाच पाहिजे. त्यावेळेस तो विद्यार्थी घडतो किंवा अगदी उत्तुंग यशापर्यंत जातो किंवा उत्तुंग यश मिळवतो. त्यात मी तुझ्या घरी आलेलो आहे, तुझ्या घरचं वातावरण उत्तम आहे, खूपच उत्तम आहे, आणि आई वडील सगळ्यांनाच खूप या सगळ्या गोष्टीची आवड आहे. त्यामुळे तू आणि समर्थ दोघंही अत्यंत चांगल्या घडलात आणि उत्तुंग यशापर्यंत दोघंही पोचलात, ही गोष्ट तुझी खरी आहे. असंच पालकांनी इतर विद्यार्थी जे आहेत यावर्षीचे आहेत त्यांच्या यशामध्ये सहभागी व्हावं, त्यांना असं सहकार्य करावं तुझ्या पालकांच्या प्रमाणेच. कारण पालकांचं सुद्धा योगदान असतं हे विसरून जमणार नाही. पहिलं पालकांचंच योगदान, त्यानंतर शिक्षकांचं योगदान असं मी म्हणतो. कारण श्री गणेश आपण शाळेत जरी गिरवत असलो त्याची सुरुवात घरापासूनच असते. त्यानंतर आपण बघणार आहोत की हे सगळं चर्चा करतोय आपण की SSC बोर्ड, सगळे विषय, त्याच्या संबंधीचे यशाचे टप्पे, सगळे यश मिळण्याचे सगळे टप्पे, हे सगळे आपण चर्चा करतोय. पण शेवटी विद्यार्थी असेल तर तू विद्यार्थिनी आहेस, त्यामुळं वय लहान असतं, खेळही तितकाच महत्त्वाचा, विश्रांती तितकीच महत्त्वाची, छंद तेवढेच महत्त्वाचे. या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या. कारण तुम्ही अजून कुमारावस्थेत असता, किशोरावस्थेतून कुमारावस्थेत आलात, कुमारावस्थेतून या सगळ्या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या. तर अभ्यासासोबतच मग तू खेळ खेळत होतीस का, त्यानंतर विश्रांती किती घेत होतीस ठरवून अशी, आणि तुझे काही छंद आहेत का वेगवेगळे म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त? म्हणजे प्रत्येक व्यक्तीला काहीतरी कोणत्या वेगळ्या गोष्टीची आवड असते. मग तो छंद जोपासण्यासाठी 10वीत इतकासा वेळ होता माझ्याकडे. मग तो जेव्हा मला वेळ भेटायचा शनिवारी, रविवारी किंवा इतर जेव्हा मी फ्री असायचे तेव्हा मी त्या गोष्टी करून घ्यायचे. जसं की मला आवड होती ड्रॉइंग्स काढण्याची, स्केच काढण्याची. मग जेव्हा मला वेळ भेटायचा, जिथं मला फ्री टाइम असायचा, तेव्हा मी असं करायचे की ते घ्यायचं हातात, ते काम करत बसायचं. त्यामुळं आपलं माइंड पण एका ठिकाणी एकाच कामात न गुंतता रिलॅक्स राहिलं, त्याला एक वेगळं दिशा भेटली. त्यामुळे मी माझ्या छंदासाठी रविवारी वेळ काढायचे, शनिवारी वेळ काढायचे. आणि खेळ खेळायचीस का? हो, रविवारी मी म्हणजे विश्रांती म्हणून मी 1-2 तास खेळायचे. कुठल्या खेळ तुला आवडतो, कुठला खेळ? मला क्रिकेट आवडतं. क्रिकेट खेळायला आवडतं, ठीक आहे. आणि छंद पण तुझा चांगलाच आहे चित्रकलेचा. कधीतरी आम्ही बघू तुझी चित्रकला यानंतर. आता आपण पुढे जाणार आहोत की परीक्षा अगदी जवळ येते आणि परीक्षा जवळ आली की वेळ पण तेवढा कमीच असतो. ठराविक दिवस, ठराविक वेळ, ठराविक तारखा हातात असतात आणि जवळजवळ जसं येईल तसं त्याची आपल्याला ओढ निर्माण होते की काय असेल पुढे असं म्हणा. मग हे जे वेळेचं नियोजन आहे परीक्षा सुरू असताना सुद्धा, परीक्षा सुरू असताना तू वेळेचं नियोजन कसं काय केलंस? परीक्षा सुरू असताना मला वेळेच्या नियोजनात जास्त काही अडचण नाही वाटली. कारण आपलं परीक्षेला आपण जर सिलेबस मागे ठेवलं तर अर्थातच खूप जास्त अडचणी येणार. पण जर आपण वर्षभर अभ्यास सतत केला असेल, सातत्य ठेवलं असेल तर तितक्याच अडचणी नाही आहेत. त्यामुळे आपला पूर्ण सिलेबस अगोदर कव्हर होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं जेव्हा माझं परीक्षेदरम्यानचं जे टाइम टेबल होतं ते लय होतं 3 ते 4 तास फक्त रिव्हिजन मारायचं, नंतर मी फ्री असायचे. त्यामुळं परीक्षेमध्ये रिव्हिजन मारणं हे सगळ्यात महत्त्वाचं. कारण जर आपलं रिव्हिजन झालं नसेल, पूर्ण अभ्यास कंप्लीट नसेल तर आपल्याला परीक्षेमध्ये खूप अडचणी येणार हे माहीत होतं. त्यामुळं परीक्षेदरम्यान आपल्याला
टाइम टेबल असं होतं की बाकी इतर गोष्टी म्हणजे जास्त अशा गोष्टी ज्यांचा आपल्या मनावर खूप परिणाम होईल असं नाही करत, जसं की मोबाईल, सोशल मीडिया. टाइम असल्यावर आपण जास्त करून तो घेतो. मी तो न घेता ज्या गोष्टी म्हणजे फ्री राहणं किंवा रिलॅक्स करणं हे जास्त घेतलं, ज्यामुळं आपल्याला भीती नाही वाटणार परीक्षेची. आणि रिव्हिजन केलं ज्यामुळं सोपं झालं. रिव्हिजनमुळं सोपे पण आला तुला. आणि समजा उद्या गणिताचा पेपर आहे किंवा उद्या इंग्रजीचा पेपर आहे आणि आज अशी तुझी मनाची स्थिती असेल की का सगळं अभ्यास माझा झालाय, कधी पण उद्या 11 वाजावेत आणि पेपर मी लिहायला बसवा, मला सगळं येते, असा इतका कॉन्फिडन्स आदल्या दिवशी तुला होता का? होता. माझं म्हणजे ऑलरेडी आम्ही जानेवारी फेब्रुवारी पर्यंत सगळा सिलेबस कव्हर करून ठेवला होता. जेव्हा मॅथ्सचा किंवा कोणताही पेपर असू द्या, त्या पेपरच्या अगोदर माझं सगळं कम्प्लीट होतं. त्यामुळं म्हणजे रिव्हिजन करायला पुरतंच थांबलं होतं. आणि ऑफकोर्स रिव्हिजनची पण गरज असते प्रत्येक पेपरच्या अगोदर. त्यामुळे 2दा जरी रिव्हिजन केलं तरी की आता मी केव्हाही पेपर देऊ शकते अशी माझी मनस्थिती निर्माण झाली. इतकी चांगली मनस्थिती निर्माण झाली आणि इतक्या म्हणजे नियोजन, हे सुनियोजन म्हणूयात आपण तुला प्रॉपर, की खूप छान प्लॅनिंग तुझं होतं. मग आता आपण पुन्हा एकदा त्या याच्याकडे येऊयात की मग तू इयत्ता 1ली ते 10वी असे विद्यार्थी असतात आणि सतत विचारत असतात की अभ्यास कसा करायचा, अभ्यास कसा करायचा, काही कळत नाही. जे हे सरासरी कॉमन प्रश्न आहे सगळीकडचा, ऑल ओव्हर महाराष्ट्र म्हणलं तरी काही हरकत नाही. BJ अपडेट्सच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून तू आता सांग की गणित आणि इंग्रजी हे 2 विषय आहेत, यात जास्त मार्क मिळावेत असं प्रत्येकाला वाटतं. मग गणितात जर जास्त गुण मिळवायचे असतील, 100 पैकी 99 किंवा 100 पैकी 100 किंवा 90+ म्हणूयात आपण, तर तू आता या मुलांना इयत्ता 1ली ते 10वी या सध्याच्या मुलांना गणितासाठी तू काय टिप्स देशील? गणितासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो सराव आणि त्याचा बेस. तुम्हाला गोष्टी म्हणजे प्रत्येक ह्याची धड्याची कन्सेप्ट, मूळ कन्सेप्ट माहीत असणं हे महत्त्वाचं असतं. त्यामुळं गणितासाठी 90+ जाण्यासाठी सगळ्यात जास्त तुम्ही सराव केला पाहिजे गणिताचा. त्यासाठी वेगळ्या म्हणजे प्रश्न सोडवले पाहिजेत आणि त्याचं एक नियोजित ठेवलं पाहिजे की आपल्याला या एवढ्या कालावधीमध्ये गणिताचा एवढा सिलेबस कव्हर करायचा, आपल्याला हे पूर्ण करून घ्यायचे, रिव्हिजन मारायची, हे महत्त्वाचं. बरोबर आहे. खूप छान गणितासाठी मार्गदर्शन केलं. आता इंग्रजीसाठी तू सांग. इंग्रजीला काही लोक भितात, म्हणजे की काय कसे मार्क पडणार वगैरे. 10वीत आले तरी सुद्धा थोडी भीती असते मनामध्ये. तर इंग्रजीमध्ये जास्त गुण मिळवावेत, 90+ मिळवावेत, यासाठी तू काय टिप्स देशील मुलांना? इंग्रजीमध्ये 90+ म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं इंग्रजीमध्ये व्याकरण. त्याचा आपल्याला अर्थ नीट कळला पाहिजे, खूप सुयोग्य अर्थ कळला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात रायटिंग स्किल सगळ्यात जास्त मार्क्स जाण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं व्याकरण आणि आपलं सुंदर हस्ताक्षर हा त्यातला एक खूप महत्त्वाचा पॉईंट असावा. सुंदर हस्ताक्षर, व्याकरण, आपलं नीट लिहिणं, जागच्या जागी पेपर प्रेझेंटेशन नीट असणं. त्यामध्ये आम्हाला आमच्या शिक्षकांनी खूप मदत केली. आम्हाला प्रत्येक पेपरच्या अगोदर सांगितलं की तुमचा पेपर कसा दिसला पाहिजे, कसा असला पाहिजे. पेपर चेक करणाऱ्याच्या आपल्याला आपला पेपर बघून त्याला असं वाटलं पाहिजे की हा खूप चांगला पेपर आहे, असं पेपर राहिला पाहिजे. छान आहे. गणित आणि इंग्रजीसाठी तू छान टिप्स दिल्या. इथून पुढे जे आता सध्या इयत्ता 1ली ते 10वी सगळे शिकणारे लोक आहेत, विद्यार्थी आहेत, ते निश्चित तू सांगितलेल्या टिप्सच्या आधारेच अभ्यास करतील आणि असेच तुझ्याप्रमाणे उत्तुंग यश मिळतील अशी अपेक्षा ठेवूयात. आता जसे उत्तुंग यश तुझ्यासारखे मिळवणारे विद्यार्थी असतात, अनेक असतात विद्यार्थी, तसं कमी गुण मिळवणारे पण विद्यार्थी असतात. आणि कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याच्या मनात एक प्रकारची अनामिक भीती असते आणि ती भीती सतत त्यांना त्रास देते की माझं काय होईल, किंवा मला नक्की लिहिता येईल का नाही पेपर, मला इतके मार्क पडतील का नाही. आणि शेवटपर्यंत हा प्रश्नाचा कोणता काही सुटत नाही त्यांचा. भीती वाटत राहते, माझं कसं होणार, पास तरी होतोय का नाही पास होत, असे काही मनस्थितीचे काही विद्यार्थी असतात. तर कमी गुण मिळवणारे जे विद्यार्थी आहेत किंवा अभ्यासाची भीती वाटणारे जे विद्यार्थी आहेत, याच्यासाठी तू त्यांच्या मनातून ती भीती जावी म्हणून तू काय टिप्स देशील? जे विद्यार्थी ज्यांचा अगोदर म्हणजे कमी मार्क्स असतात, ज्यांना धीर नसतो किंवा ज्यांना कॉन्फिडन्स नसतो की मी खूप चांगलं करेन, त्यांनी पहिल्यांदा तर असं केलं पाहिजे की आता 10वी सुरू झाली, आता एक नवी सुरुवात झाली, इथून सगळे सामान आहेत, कोण माझ्यापेक्षा पुढे नाहीये, कोण माझ्यापेक्षा खाली नाही, सगळ्यांना सोबत धरून अभ्यास करायचा.
त्यामुळं आपलं एक भीती जरा कमी होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही काही जण असं करतात की आपल्या नोट्स जास्त भर देतात, टेक्स्टबुकला असं समजतात की टेक्स्टबुक एवढं महत्त्वाचं नाही. पण सगळ्यात मोठं महत्त्वाचं असतं की टेक्स्टबुक. त्यामुळे जे विद्यार्थी कमी आहेत अभ्यासात, त्यांचं धीर कमी आहे की त्यांना मोटिवेशन पाहिजे पुढे जाण्यासाठी, त्यांनी सगळ्यात जास्त टेक्स्टबुक बरोबर. करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स येईल. हो आणि ह्या गोष्टी की मी कुणापेक्षा कमी नाहीये, मी करू शकतो, हे महत्त्वाचं. जे आत्मविश्वास आपल्यालाच मिळाला पाहिजे की मी कोणापेक्षा कमी नाही आणि माझ्या हातून हे सगळं पार पडू शकतं, मला सुद्धा येतं, असं स्वतःला मोटिवेट करायला पाहिजे. स्वतःला जर मोटिवेट करता आलं तर ते पण विद्यार्थी उत्तुंग यशाकडं नक्कीच जातील, असं तुझं त्यांना टिप्स आहेत. या पण टिप्स यांना उपयोगी पडतील. आता आपण बोलूयात की तू आता एवढं उत्तुंग यश मिळवलंयस, तू पुढच्या टप्प्यावरती गेलेली आहेस करिअरच्या, तर तू कुठल्या क्षेत्रात करिअर करणार आहेस? मी इंजिनिअरिंग फील्डमध्ये उतरण्याचा विचार आहे माझा. ज्यात मला वाटतं की सगळ्यात जास्त चर्चेमध्ये असणारी गोष्ट आहे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्यामध्ये यंत्रणा वगैरे ह्याचं खूप कल आहे. मग त्यामुळे मी आता इंजिनिअरिंग फील्डमध्ये उतरले. तर त्यामध्ये मला असं वाटतं की आता त्यात कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे, त्यामुळे बरोबर. आपल्याला सातत्य महत्त्वाचं आहे. मग तर तुला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता इंजिनिअरिंगच्या अभियांत्रिकीच्या माध्यमातून तुला त्या शाखेकडे जाऊन अभ्यास करायचा आहे असं. मग हे क्षेत्र तू निवडलेलेस आणि त्या क्षेत्राची तुला आवड आहे, बरोबर आहे. आता 10वीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ऑल ओव्हर एक सर्व विषयांचा मिळून आणि सर्व परीक्षांचा मिळून जून महिन्यापासून ज्या परीक्षा कंडक्ट केल्या जातात तिथून ते फेब्रुवारी महिन्यात होणारी अंतिम परीक्षा, इथंपर्यंत एक परीक्षांचाच एक प्रवास असतो प्रत्येक विद्यार्थ्यांचा आणि प्रत्येकाला त्या प्रवासातून जावंच लागतं, त्या परीक्षा देत देत पुढे जावं लागतं, बरोबर आहे. आणि जून महिन्यात जी स्थिती असेल ती फेब्रुवारी महिन्यात नक्कीच नसते. त्यामध्ये वेळोवेळी बदल होत जातो, जसे जसे महिने पुढे सरकतील तसं बदल होत जातो. आणि याचा अनुभव यावर्षी तू घेतलायस, म्हणजे 2025-26 फेब्रुवारी 2025ची SSC बोर्डाची परीक्षेसाठी तू घेतलायस अनुभव. मग या पद्धतीनं जून महिन्यापासूनच अशी काळजी घेत गेलं तर फेब्रुवारी महिन्यातली काही परीक्षा जड जात नाही. हे सगळं असं सुस्थितीत यावं म्हणून तू काय संदेश देशील थोडक्यात या सगळ्या मुलांना? या म्हणजे आपली मनस्थिती नीट राहणं पेपरच्या वेळेस हे महत्त्वाचं असतं, ज्यासाठी आपला अभ्यास कम्प्लीट असणं महत्त्वाचं. मग जर आपण सुरुवातीपासून म्हणजे आता आपल्याला अर्थातच एखादी टेस्ट असेल तर त्यात किती सिलेबस येणार हे फिक्स असतं. वेळच्या वेळी तो सिलेबस कम्प्लीट करणं, त्याचे रिव्हिजन होऊन जाणं हे महत्त्वाचं असतं. हे झालं तर आपल्याला पुढे अडचणी नाही येणार. मग प्रत्येक ह्यात मनस्थिती आपली नीट असावी, यासाठी अभ्यास हा भरपूर असावा. नंतर आपलं मन स्थिर असायला पाहिजे की आपण कोणत्या गोष्टीमध्ये पुढं व्हायचं आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला कमी करायच्या आहेत, त्याचा मोबाईलचा वापर कमी करायचा आहे, अशा आपल्याला मूळ असलं पाहिजे आपल्या मनात. मग असं आपली मनस्थिती नीट ठेवण्यासाठी मला वाटतं की सगळ्यात जास्त अभ्यास करायचा आणि सोशल मीडियापासून लांब राहायचं. सोशल मीडियापासून लांब राहायचं आणि अभ्यास करायचा अतिशय महत्त्वाचा संदेश, मोलाचा संदेश तो या सर्व शिकणाऱ्या मुलांना इयत्ता 1ली ते 10वी अशा सर्वांना दिलास. तू इथं आलीस आणि खूप छान अशी दिलखुलास मुलाखत दिली, मनमोकळ्या पद्धतीने मार्गदर्शन होईल मुलांना, शिकणाऱ्या मुलांना, या पद्धतीनं तू बोललीस. सगळ्या प्रत्येक प्रश्नाला अगदी सविस्तर उत्तर दिलंस. तर यानंतरचं तुझं जे करिअर आहे त्यात तुला सरस्वतीच्या कृपेनं, परमेश्वराच्या कृपेनं, आईवडिलांच्या आशीर्वादाने, शिकवणाऱ्या सगळ्या गुरुजनांच्या आशीर्वादाने खूप असं उत्तुंग यश मिळव. तू यशाच्या अशा शिखरावर जाऊन बस की आम्हाला तुझा अभिमान वाटला पाहिजे आणि पुन्हा आमची तुझी अशा प्रत्येक टप्प्यावर यश मिळाले की गाठभेट होईल. असंच पुन्हा मुलाखतीला आपण एकत्र येऊ. ज्या टप्प्यावर तुला यश मिळवशील त्या टप्प्यावर पुन्हा असं बोलूयात आपण, जेणेकरून महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थी वर्गाला त्याचं मार्गदर्शन. तर तू इथे आलीस त्याबद्दल पुन्हा एकदा तुझं हार्दिक अभिनंदन.